श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये रोज नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित विविध पुस्तकांमधून भाग क्रमांक 7. पृथ्वीचा धर्म शक्ती खेचून घेणे. उपासना करताना जी शक्ती देहात निर्माण होते ती शक्ती पृथ्वी खेचून घेते. म्हणून आसन घ्यायचे. आपण जेव्हा उपासनेला जपाला बसतो तेव्हा विचारांच्या लहरी बाजूला फिरतात. विचारांची चित्रे आपल्या अवतीभोवती असतात. जितके आपण उपासनेने वर जाऊ तितके आपले विचार शुद्ध होत जातात. सत्पुरुषांच्या घरी, मठस्थानी किंवा आश्रमात शुद्ध वातावरण असते. घरी सर्वसाधारण प्रापंचिक चित्रे असतात. त्यामुळे मठात जप सहज होऊन जातो व जपाला उंची लाभते. हे आपल्या घरीसुद्धा होऊ शकते. विवेकानंदांनी सांगितले की आपल्याकडे अशी उपासनेची खोली असावी की त्यात जाताना प्रापंचिक विचार असता कामा नये. एकदा श्री गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री हुच्चूराव हे श्री महाराजांची प्रार्थना करताना म्हणाले, मी आपण दिलेले नाम घेतो, पण हे नाम आपणास पोचते ना याची प्रचिती द्या. ते गोंदवले येथे गर्भगृहात जप करीत होते. थोड्या वेळात ते गर्भगृह निळ्या रंगाने भरून गेले व त्यामुळे ते थोडे घाबरल्यासारखे झाले व भानावर आले. त्यांनी ही हकीकत श्री बेलसरे बाबा यांना सांगितली. त्यांनी सांगितले की महाराज म्हणतात, जो नाम घेतो त्याच्या जवळून मी हलत नाही. पुढे म्हणाले, ते गर्भगृहात विचारचित्रे, विचार तरंग असतात. सद्गुरूंचं अस्तित्व तेथे विचार रूपाने जागृत असते. उपासनेने साधकाला एक दृष्टी प्राप्त होते. त्याने ते ठिकाण त्याला प्रकाशमय दिसते, असा खुलासा केला. जबलपूरजवळ भेडागाठावर एक महात्मा पडलेले असत. एकदा ऋषिकेशचे महामंडलेश्वर स्वामी चैतन्यगिरी स्नान करण्यास नर्मदेकडे निघाले. तेव्हा हा तरुण साधू वाटेत पडलेला त्यांना आढळला. स्वामी त्याला म्हणाले, अरे महात्मा, तू घरदार सोडून साधू झालास आणि नुसते भजनसुद्धा करीत नाही, स्वस्थ पडला आहेस. स्वामींचे बोलणे ऐकून त्या साधूने डोळे उघडले, किंचित स्मित केले. त्याने स्वामींना जवळ बोलावले आणि आपला हात त्यांच्या कानावर ठेवण्यास सांगितले. स्वामींनी त्यांचा हात आपल्या कानावर ठेवला तेव्हा त्यांच्या हातातून भगवंताचे नाम अखंड चाललेले स्वामींना ऐकू आले. नंतर त्या साधूने आपले डोके, आपली छाती, आपले पाय यावर स्वामींचे कान ठेवले. त्यांच्या प्रत्येक अवयवातून भगवंताच्या नामाचा स्पष्ट ध्वनी स्वामींना ऐकू आला. चैतन्यगिरी स्वामी तर चकित होऊन गेले. हा काही चमत्कार नाही. भगवंताच्या एकाच नामाचा चिकाटीने अभ्यास केला तर शरीरातील पेशी ते नाम शोषून घेतात. मग त्या नामाची स्पंदने शरीराच्या अवयवातून उमटतात. प्राध्यापक बेलसरे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक मासा आहे समुद्रात, त्याचा जन्म समुद्रात, तो राहतो समुद्रात. तेव्हा जर समुद्रात तुफान आले तर तो घाबरेल का? तसे परमात्म्याच्या आधाराने त्याच्याच विश्वात राहणारा सत्पुरुष काही झाले तरी घाबरणार नाही. ही सत्पुरुषाची खरी खूण आहे. आपल्याला कर्मयोगात ही शांती शिकायची आहे आणि नामाच्या अनुसंधानात या शांतीचे बीज आहे. प्रपंच सोडण्याकरता लावलेला नाही, पण भगवंताला विसरून जाण्याइतका भोगण्याकरताही लावलेला नाही. प्रपंचात अतिरेक नसावा. नामस्मरणा इतकेच सदाचरणाचे महत्त्व आहे. नामाचा अभ्यास करणाऱ्याने माणुसकीला शोभेल असे वागायला हवे. त्याचे आचरण सर्व दृष्टीने नीतिधर्माला अनुसरूनच हवे. मनात आले तरी शरीराने दुष्कर्म न होईल एवढी तरी खबरदारी घ्यावी. प्राध्यापक बेलसरे. खरा साधक कोण? होळीच्या दिवशी आग लावतात ना, तसे आपले सर्व पूर्वग्रह विवेकबुद्धीने जाळून टाकतो तो खरा साधक. आपली पूर्वीची जी मूल्ये असतात ती आपल्या हाताने मारून टाकतो तो खरा साधक. पैसे नसले तर जगावे कसे किंवा अमुक नसले तर कसे होईल याचा आपल्या बुद्धीने भंग करतो तो खरा साधक. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर असे म्हटले आहे. हे खरे शौर्य आहे. जसे तुकाराम महाराज म्हणतात, साधकाची दशा उदास असावी,
उपाधी नसावी अंतर्बाह्य, असे ज्याचे होते त्याला खरा प्रसाद मिळतो. अधिक सद म्हणजे अंतःकरण निर्मल होणे. राग द्वेष आवड निवड ज्याची नाहीशी झाली त्याला खरा प्रसाद झाला. प्राध्यापक बेलसरे. ज्याच्या सर्व वासना नाहीशा झाल्या तोच देहबुद्धीच्या पलीकडे गेला असे म्हणता येईल आणि त्यालाच आत्मानंद म्हणजे अखंड समाधान मिळेल. यासाठी वासनेच्या तोंडी नाम द्यावे. मोटार उतरणीला लागली की इंजिन बंद करतात तरी ते आपोआप वेगाने खाली उतरते. तसे नाम घेता घेता घेणारा थांबला तरी नाम प्रयत्न रहित चालू राहते. त्यासाठी अखंड नामस्मरणाची गरज आहे. अर्जुनाची समस्या लढाईची होती. ही देहबुद्धी आणि आत्मबुद्धी यामधील लढाई होती. जीवनात अशी लढाई प्रत्येकाला लढावी लागते. या समस्येवर समाधान म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात आपले कर्तव्य करणे हे होय. साधू संतांचा असा प्रत्यक्ष अनुभव आहे की नीतिनियमांचे कडक रीतीने पालन झाल्या वाचून स्वानंदाचा अनुभव घेण्यास पात्र असणारे मन तयार होत नाही. म्हणून सर्व धर्मामध्ये जे सामान्य नीतिनियम सांगितले आहेत त्यांचे पालन झालेच पाहिजे. त्यापैकी पुढील 3 नियमांना अपवादच नाही, तेथे तडजोड नाही. 1. पुरुषाला परस्त्री व स्त्रीला परपुरुष सर्व काली सर्व ठिकाणी पूर्णपणे वर्ज्य. 2. परद्रव्य म्हणजे ज्या द्रव्यावर आपला कोणताही हक्क नाही व ज्यासाठी आपण कोणतेही श्रम केलेले नाहीत ते सर्वथैव वर्ज्य. 3. परनिंदा सर्वथैव वर्ज्य. कितीही नाम घेऊन सुद्धा नामाचा अनुभव येत नाही असे सांगणारे मला अनेक लोक भेटतात. त्यांना मी हेच सांगीन की हे नियम काटेकोरपणे पाळले जातात की नाही याची स्वतःच स्वतःपाशी चौकशी करावी. तुमचे उत्तर तुम्हालाच मिळेल. म्हणजे घेतलेले नाम वाया जाते असे नक्कीच नव्हे, परंतु नामामध्ये पूर्णत्व येण्यासाठी मनाची जी सूक्ष्मता आहे ती या नियमांचे पालन केल्या वाचून येणे शक्य नाही. प्राध्यापक बेलसरे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.